प्रिय भाई बहनों, आज की रोटी की और सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन फेब्रुवारी 24, 2026 मंगळवार। चांगले करणारा देवाने नासरेताच्या येशूला पवित्र आत्म्याने व सामर्थ्याने अभिषेक केले। तो चांगले करत फिरला आणि सैतानाने पीडित केलेल्या सर्वांना बरे केले, कारण देव त्यांच्याबरोबर होता। प्रशिताची कृत्ये 10 अध्याय 38 वचन। आपला प्रिय प्रभू चांगला आहे, तो चांगला आहे म्हणून तो चांगले करतो। बायबल सांगते की तो चांगले करत फिरला आणि सैतानाने पीडित केलेल्या सर्वांना बरे केले। 2000 वर्षापूर्वी चांगले करत फिरणारा तोच येशू आजही अपरिवर्तनीय आहे। तो आताही तुमच्या जवळ आहे, तुमच्यावर कृपा करण्यास उत्सुक आणि तयार। एक जण वाईट करणाऱ्याच्या घेतून फिरतो, तो म्हणजे सैतान। तो फक्त चोरी करायला, मारायला आणि नाश करायला येतो, दुसऱ्या कोणत्याही हेतूने नाही। पण चांगला असलेला येशू आला की आपण जीवन मिळवावे आणि तेही विपुलतेने मिळवावे। योहान 10 अध्याय 10 वचन। चांगले करणारा येशू फक्त चांगले करून थांबला नाही, तो वाईट करणाऱ्या सैतानाला दूर हाकलतो आणि लोकांनी त्यांची पकडीतून सोडवतो। शास्त्र स्पष्ट सांगते की तो चांगले करत फिरला आणि सैतानाने पीडित केलेल्या सर्वांना बरे केले। प्रशिताची कृत्ये 10 अध्याय 38 वचन। एक स्त्री अतिशय गंभीर आजाराने ग्रस्त घेऊन रुग्णालयात दाखल झाली। 5 दीर्घ वर्षा तो आजार तिला चलत होता। डॉक्टरांना आजाराचे कारण समजत नव्हते। लाखो रुपये खर्च झाले तरी तिच्या स्थितीत काही सुधारणा झाली नाही। एके दिवशी देवाचा एक सेवक त्या रुग्णालयात प्रभूच्या प्रेमाविषयी सांगण्यासाठी आला। डोळ्यात अश्रू घेऊन ती स्त्री म्हणाली, साहेब, जर प्रभू खरोखर चांगला असेल तर हा आजार काय? हा मृत्यूचा संघर्ष का? हा एवढा खर्च काय? प्रचारकाने दिला। योहान 10 अध्याय 10 वचन दाखवून सांगितले, तुझ्या आरोग्याच्या मार्गात अडथळा आणणारा सैतान आहे। तो चोर आहे। चोर फक्त चोरी करायला, मारायला आणि नाश करायला येतो। पण प्रभू येशू आला की तुला जीवन मिळावे आणि तेही विपुलतेने मिळावे, असे म्हणून त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली। इतकेच झाला, उपस्थित सर्वांचे आश्चर्यचकित नजरेसमोर तिच्यातील अशुद्ध आत्मे निघून गेले। प्रभूने तिला सैतानाची पकडीतून पूर्णपणे मुक्त केले। त्याच दिवशी तिला दैवी आरोग्य मिळाले। चांगल्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला सैतानाच्या सर्व शक्तीवर अधिकार आणि प्रभुत्व दिले आहे। प्रभूने तिला अधिकार वापरा आणि त्याला धिक्कार करा, मग तो तुमच्यापासून पळून जाईल। प्रिय देवाची लेकरांनो, चांगला आणि चांगले करणारा प्रभू येशूला आपल्या जीवनात स्वागत करा आणि त्याची स्तुती करा, मग वाईट दूर जाईल, आशीर्वाद ओसंडून वाहतील आणि चांगुलपणा विपुल होईल। अधिक चिंतनासाठी वचन ते कोकराची रक्तामुळे आणि आपल्या साक्षीच्या वचनामुळे त्यांच्यावर विजय मिळवला आणि त्यांनी आपल्या जीवावर मृत्यूपर्यंत प्रेम केले नाही। प्रकटीकरण 12 अध्याय 11 वचन। आजचे बायबल वाचन सकाळ गणना 7 अध्याय 8 अध्याय, संध्याकाळ मार्च अध्याय 4 21 वचन से 41 वचन। धन्यवाद।